6 ऑगस्ट 1945 अमेरिकेनं मानव इतिहासातलं सगळ्यात अमानवी कृत्य केलं. जपानवरचा राग काढण्यासाठी त्यांच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. तेव्हा जपानमध्ये जीविताची आणि साधन संपत्तीची भयंकर मोठी हानी झाली होती. या घटनेचा धसका जपानी जनतेच्या माडातून गेला नव्हता. तोच बरोबर पुन्हा 3 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या नागासाकी शहरावर देखील त्यांनी आणखी एक अणुबॉम्ब टाकला. ते 2 हल्ले इतके भयंकर होते की जपानला त्यातून सावरण्यासाठी तब्बल 40 वर्ष मेहनत घ्यावी लागली. खरं तर आजही जपान त्यातून व्यवस्थितपणे सावरलेलं नाहीये, कारण आजही जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी भागात अपंग आणि कमजोर शरीरयष्टीची मुलं जन्माला येत आहेत. न्यूक्लिअर बॉम्बनं त्यांच्या 3 पिढ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आता पुन्हा एकदा जग अशाच एका भयंकर वळणावर येऊन ठेपलाय आणि त्याचं कारण आहे इराण इस्रायल यांच्यातलं युद्ध. 2025 मध्ये इराण इस्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्रायलच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिलेला होता की ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु इराणनं अशा कोणत्याही गोष्टींना जुमानलं नाही. इराणनं आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही असं दिसताच इस्रायल आणि अमेरिकेनं इराणची राजधानी असणाऱ्या तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे या देशांमध्ये युद्ध सुरू झालंय. या संघर्षादरम्यान इराणमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. त्यामुळे इराणने न्यूक्लिअर टेस्ट केली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय आणि त्यामुळेच पुन्हा एकदा या युद्धाचा शेवट हिरोशिमा आणि नागासाकी सारख्या अमानवी बॉम्ब हल्ल्यानं होणार का अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच जपानच्या दोन्ही शहरांवर अणुबॉम्ब पडल्यानंतर तिथे नेमकं काय घडलं होतं, किती लोकांचा तात्काळ बळी गेला होता, किती जणांना पुढे जाऊन मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं, म्हणूनच हे सगळं जाणून घेणं महत्वाचं ठरतं. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे सध्या इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर 3 मार्च 2026 ला इराणमध्ये भूकंप झाल्याचं बोललं जात आहे. 4.3 तीव्रतेचा धक्का वैज्ञानिक दृष्ट्या सामान्य मानला जाऊ शकतो, पण वेळ मात्र अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव शिगेला पोहोचलाय आणि अशातच असा भूकंप आल्यानं संशय निर्माण झालाय. काही तज्ञांनी प्रश्न उपस्थित केलाय की हा केवळ नैसर्गिक भूकंप होता का, की भूमिगत अणुचाचणीचा परिणाम? कारण असं मानलं जातं की काही वेळा भूमिगत अणुचाचण्यांमुळे 4.5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे कृत्रिम धक्के निर्माण होऊ शकतात. युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा संशय अधिक गडद झालाय. परिणामी या युद्ध काळात प्रत्येक स्फोट, प्रत्येक धक्का आणि प्रत्येक हालचाल संशयाच्या भोवऱ्यात अडकते. माहितीपेक्षा अफवा वेगानं पसरतात आणि त्यामुळेच या भूकंपाभोवतीही अणुचाचणीची शक्यता जोडली जाऊ लागली. त्यामुळे अमेरिका अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपान सारखेच इराणचे हाल होणार का, किंवा इराणकडे जर अशी अणुशक्ती असेल तर इराण असं टोकाचं पाऊल उचलणार का, असं देखील बोललं जात आहे. दरम्यान जपानवरच्या न्यूक्लिअर हल्ल्याचा इथं सारखा दाखला दिला जातोय, कारण अशा छोट्या हल्ल्यापासून सुरू झालेल्या या संघर्षाचा परिणाम खूप मोठा झाला होता आणि त्याची मोठी किंमत जपानला मोजावी लागली होती. 7 डिसेंबर 1945 चा दिवस होता. दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या जपानी वायुदलानं अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या पर्ल हार्बर बेटावर हवाई हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात अमेरिकेची 300 पेक्षा जास्त विमानं आणि 18 पेक्षाही अधिक मोठी जहाजं नष्ट झाली. तो हवाई हल्ला म्हणजे जपाननं अमेरिका आणि ब्रिटन विरोधात पुकारलेलं युद्ध होतं. त्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर या दिवशी अमेरिका दुसऱ्या जागतिक महायुद्धात अधिक सक्रिय झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे 1945 रोजी त्यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकला. 6 आणि 9 ऑगस्ट 1945 ला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या शहरांवर अमेरिकेनं अणुबॉम्ब हल्ले केले, ज्याचा परिणाम आज देखील या शहरात दिसून येतो. 6 ऑगस्ट 1945 चा दिवस, वेळ सकाळी 7 वाजताची. जपाननं त्यांच्या रडारमध्ये अमेरिकेचं B-29 हे विमान टिपलं. पण हे विमान कोणत्या हेतून आपल्याकडे आले याची जपानी लोकांना काही मात्र कल्पना नव्हती. जरी रडारनं हे विमान टिपलं असलं तरीही दुसऱ्या महायुद्धामुळे तिथं परिस्थिती एवढी वाईट होती की जपानकडे एवढं पेट्रोल सुद्धा नव्हतं की त्या विमानामागे ते एखादं त्यांचं जपानी विमान पाठवतील. तर जपानमधले धोक्याचे सायरन वाजूही लागले होते. तसं तर जपानच्या लोकांना युद्धजन्य परिस्थितीची सवयच झाली होती. चहा, कॉफी, अंडी, पेट्रोल असल्या वस्तू तिथल्या मार्केटमधून केव्हाच्याच गायब झाल्या होत्या. तिथला व्यापार हा पूर्णपणे संपलेला होता. पण आज एक वेगळाच धमाका तिथं होणार होता, जो धमाका काही सेकंदातच तिथं होत्याचं नव्हतं करणार होता. सकाळचे 8 वाजले होते. धोक्याचे सायरन वाजून केव्हाचेच बंद झाले होते
B-29 विमानाचा पायलट पॉल डेबिट्सने त्याच्या सहकाऱ्यांना आदेश दिला, आय हॅव गॉट इट. मला ते ठिकाण मिळालंय. आपला गॉगल घालून घ्या. 8:15 विमान टार्गेट स्थळी आलं आणि 12,500 किलो ताकदीचा लिटल बॉय विमानातून खाली आला आणि 43 सेकंदाचा प्रवास करून जमिनीपासून 2,000 फूट उंचीवरती आला. आकाशात जणू सूर्याचा स्फोट झाला असा लिटल बॉय तिथं फुटला. नाव जरी लिटल बॉय असलं तरी त्याने केलेला स्फोट हा खरं तर विचारच न केलेला बरा. लिटल बॉय फुटल्यामुळे वातावरणाचं तापमान थेट 4,000 डिग्री सेंटीग्रेडवर जाऊन पोहोचलं होतं. B-29 विमान पुढे निघून गेलं तसं धुराचा एक महाकाय भडका वर उठून आला. विमानाच्या सहपायलट रॉबर्ट लुईसनं त्याच्या लॉगबुक मध्ये एक ओळ लिहिली, ओ माय गॉड, व्हॉट वी हॅव डन. विमानात बसलेला जवान बॉब कॅरन त्यानं त्या भयानक दृश्यांचे फोटोग्राफ्स घेतले. कित्येक किलोमीटर त्या बॉम्बच्या आगीचा भडका उडाला होता. विमानाचा पायलट पॉल डेबिट यानं BBC या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की हे असं काही होतं ज्याची आपण कधीच कल्पना करू शकत नाही. तसा बॉम्ब फुटला तसं मी मागे वळून त्याच्याकडे एकदा बघितलं आणि पुढे निघालो. धुरांचे ढगच ढग उफाळून येत होते. हे फार विलक्षण होतं. हिरोशिमाच्या जवळपास 70% इमारती या क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या होत्या. शहरामधल्या काही मोजक्याच कॉन्क्रीट इमारती सोडून तिथलं सगळंच गायब झालं होतं. हिरोशिमाच्या रेल्वे स्टेशनवर असणारी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी चिंग कोकलायन बचावली. तिनं तिच्या अनुभवात सांगितलं की जसा स्फोट झाला तसा काही काळ मी बेशुद्ध झाले. अंगावर भाजलेलं होतं. काही काळानं मला जशी जाग आली तशी मी घराच्या दिशेनं धावू लागली. रस्त्यावरून जाताना मला फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. प्रत्येक गोष्टीचा कोळसा झाला होता. नद्यांमधून मृतांचे खच वाहत होते. नुसती जळलेली पोळलेली शरीरं आणि मदतीसाठी ओरडणारी माणसं, बस इतकंच होतं. स्फोटापासून माझे बाबा दूर होते त्यामुळे ते वाचले, पण माझी आई खूप वाईटरित्या जखमी झाली होती. द जपान टाइम्स या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार जवळपास 66,000 लोक या स्फोटात जागीच मृत्युमुखी पडले, पण खरा आकडा आजवर कधीच समोर आलेला नाही. एकूण 69,000 लोक जखमी झाले, पण काही काळानंतर जे वाचले त्यांना उत्सर्जित किरणांमुळे कायमचं अपंगत्व आलं. काही काळानं मृतांचा आकडा जवळपास 1.5 लाखांवर पोहोचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी रेडिओवरून जाहीर केलं, अमेरिकन विमान B-29 यानं नुकतंच जपानच्या हिरोशिमा शहरावर बॉम्ब टाकलाय आणि त्या बॉम्बनं दुश्मनाच्या क्षेत्रात भरपूर विध्वंस केलाय. आपण ज्या ताकदीचा बॉम्ब टेस्ट केला होता त्याच्या 2,000 पट जास्त मोठा बॉम्ब आपण जपानवर टाकलाय. आता आपल्याकडं जगातलं सगळ्यात विध्वंसक हत्यार आलाय आणि त्याच्या पुनरुत्पादनासाठी आपण आता इथून पुढची पावलं उचलणार आहोत. पुढे 2 दिवस उलटले, पण अमेरिका मात्र काय ऐकायला तयार नव्हती. 8 ऑगस्ट 1945 ची रात्र संपत आली होती आणि अमेरिकेच्या B-29 सुपर फोर्ट्रेस बॉक्स बॉम्बर विमानात एक बॉम्ब सज्ज ठेवण्यात आला होता. एखाद्या प्रचंड मोठ्या कलिंगडासारख्या या बॉम्बचं वजन 4,050 किलो इतकं होतं. विस्टन चर्चिल यांचा संदर्भ घेऊन या बॉम्बचं नाव फॅटमॅन असं ठेवण्यात आलं होतं. जपानमधलं कोकुरा हे औद्योगिक शहर या दुसऱ्या बॉम्बचं लक्ष असणार होतं. जपानमधले सगळ्यात मोठे आणि सर्वाधिक दारूगोळ्याची निर्मिती करणारे कारखाने इथं होते. सकाळी 9:50 विमानाच्या पायलटला कोकुरा शहर दिसू लागलं. यावेळी B-29 हे विमान 31,000 फूट उंचावरून उडत होतं आणि बॉम्ब सुद्धा इतक्याच उंचावरून फेकला जाणार होता. पण कोकुरा शहरावर मात्र ढगांचं सावट आलेलं होतं. म्हणून मग B-29 एक गिरकी घेऊन पुन्हा एकदा शहराच्या वरती आलं. पण बॉम्ब फेकण्याची वेळ आली तेव्हा शहरावर धुरांचं आणि ढगांचं आवरण आलेलं होतं, कारण विमानाच्या खालच्या बाजूला विमानभेदी तोफा अक्षरशः आग उगवत होत्या. B-29 मधलं इंधन सुद्धा भयंकर वेगाने संपत आलेलं होतं. परत जाता येईल इतकंच इंधन विमानात उरलेलं होतं. या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन लिओनार्ड चेशर यांनी सांगितल्यानुसार आम्ही सकाळी 9 वाजता उड्डाण सुरू केलं. मुख्य लक्ष्यस्थळी पोहोचलो तेव्हा तिथे ढग होते. तेव्हाच आम्हाला बॉम्ब हल्ल्याचा संदेश मिळाला. मग आम्ही दुसऱ्या लक्ष्यस्थळाकडे म्हणजेच नागासाकीकडे वळालो. पायलटने बॉम्ब टाकणारं ऑटोमॅटिक मशीन सुरू केलं आणि काही क्षणातच तो महाकाय बॉम्ब वेगानं खाली निघाला. 52 सेकंदांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 फुटांवर असतानाच या फॅटमॅन बॉम्बचा स्फोट झाला. त्यावेळी 11:02 झाली होती. आगीचा प्रचंड मोठा लोट उठलेला होता. धुराच्या लोटांचा आकार सतत वाढत जाऊन संपूर्ण शहराला व्यापू लागला होता. नागासाकीच्या समुद्र किनाऱ्यांवर तरंगत असणारी जहाजं आणि बंदरांवर उभ्या असणाऱ्या होड्यांना आग लागली होती. नक्की काय झालंय हे आसपासच्या कोणत्याच माणसाला कळत नव्हतं. खरं तर होतंय काय हे सगळं दिसण्यापूर्वीच
त्यांचा जीव गेलेला होता. नागासाकी शहराबाहेर काही ब्रिटिश युद्ध कैदी खाणींमध्ये काम करत होते. त्यातल्या एकानं सांगितल्यानुसार संपूर्ण शहर निर्जन झालं होतं. सगळीकडे नुसता सन्नाटा, जिकडे बघेल तिकडे लोकांच्या प्रेतांचा खच पडलेला. काहीतरी भयंकर घडल्याचं आम्हाला कळालं. लोकांचे चेहरे उतरले होते, हातपाय जळाले होते. त्याआधी कधी आम्ही अणुबॉम्ब बद्दल ऐकलेलं नव्हतं. नागासाकी शहर हे डोंगरानं वेढलेलं असल्यामुळं केवळ 6.7 चौरस किलोमीटर प्रदेशातच त्याचा विध्वंस पसरला होता. या अणुबॉम्बमुळे नागासाकीमध्ये सुमारे 74,000 लोकांचा मृत्यू झाला होता. ग्रेग कोलिन त्याच्या एका पुस्तकात लिहितो की तो अणुबॉम्ब फुटला तेव्हा लोकांना सूर्य फुटल्यासारखं वाटलं होतं. सगळीकडे नुसते आगीचे भडके उडत होते. चारी बाजूला नुसता मलबा होता. मंडळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमॅन पुन्हा एकदा रेडिओवरती आले आणि म्हणाले, आतापर्यंत जपानी लोकांना कळलं असेल की आम्ही काय करू शकतो. त्यामुळे जपानने लवकरात लवकर आत्मसमर्पण करावं, नाहीतर पुढच्या परिणामांना तयार राहावं लागेल. हितोशी टोकाई नावाच्या एका त्या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीनं असं लिहिलंय की काहीतरी भलं मोठं घडलं होतं. तुम्ही जर कधी नरकाची कल्पना केली नसेल किंवा कोणी नरक बघितला नसेल तर त्या दिवशी नागासाकीचा नरक झालाय असंच काहीसं वाटत होतं. पुढे 6 दिवसातच जपानचे सम्राट हिरोहितो यांनी अमेरिका आणि मित्र देशांपुढे आत्मसमर्पण केलं. जर्मनीचा सुद्धा पाडा होऊन 2 सप्टेंबरला दुसरं महायुद्ध संपलं. पण हे युद्ध लोकांच्या मनात एक वाईट आठवण बनून राहिलं. त्यामुळेच मंडळी, इतिहास आपल्याला एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे अणुशक्ती ही केवळ ताकद नसते, ती मानव जातीच्या अस्तित्वावरचं सगळ्यात मोठं सावट असते. 1945 मध्ये जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडले तेव्हा फक्त 2 शहरं उद्ध्वस्ती झाली नव्हती, तर सबंध मानवजातीला अण्वस्त्राचं भयावह रूप दिसलं होतं. लाखो लोकांचा बळी, पिढ्यानपिढ्या चालणारे आजार, किरणोत्सर्गामुळे जन्माला आलेली अपंग मुलं, हा फक्त युद्धाचा शेवट नव्हता, तर एका वेदनादायक युगाची सुरुवात होती. आज पुन्हा एकदा जग तणावाच्या टोकावर उभा आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेला संघर्ष फक्त सीमारेषांपुरता मर्यादित राहील का, की तो अणुशक्तीच्या धोकादायक टप्प्यांपर्यंत जाईल, हीच खरी भीती आहे. आज तंत्रज्ञान 1945 पेक्षा कितीतरी पटीनं प्रगत आहे. त्या काळी एका बॉम्बनं सबंध शहरं नष्ट केली, तर आजची अणुशक्ती संपूर्ण प्रदेश नाही तर पृथ्वीच्याच मोठ्या भागाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवते. आणि म्हणूनच एखादी छोटी चूक, एखादा चुकीचा निर्णय किंवा चुकीचा अंदाज इतिहासाची पुनरावृत्ती घडू शकतो. पण एक फरक आहे, आज जगाला हिरोशिमा आणि नागासाकीचा अनुभव आहे. त्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. त्यामुळेच प्रत्येक देशावर जबाबदारी आहे संयमाची, संवादाची आणि मानवतेची. कारण अणुयुद्धात कोणी जिंकत नाही, तिथे फक्त पराभव असतो मानवतेचा. म्हणूनच प्रश्न असा नाही की कोण ताकदवान आहे, प्रश्न असा आहे की कोण अधिक जबाबदार आहे. बाकी तुम्हाला हिरोशिमा नागासाकीच्या या विध्वंसाची गोष्ट कशी वाटली आणि सध्या सुरू असलेलं इराण इस्रायल युद्ध पुढे काय वळण घेणार, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.